की तुम्ही हे एक वाक्य जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला 28 घटक राज्यांची नावं सांगता येतील. ते वाक्य कोणतं आहे बघा. पाऊस आहे तर छत्री झाक नागोबा मामा. हे वाक्य पण लक्षात ठेवणं कसं आहे, एकदम सोपं आहे. कसं सोपं आहे. आता ऋतू कोणता सुरू आहे, पावसाळा. आत्ताच कोणता सण येऊन गेला, नागपंचमी. कशाची पूजा करतो आपण, नागाची. बघा या वाक्यामध्ये नागोबा पण आलेला आहे, फक्त आपण त्याला काय म्हटलेलं आहे, मामा. काय म्हटलेलं आहे, नागोबा मामा. मग अक्षर आहे पा. या प वरून कोणते कोणते राज्य आहेत, पंजाब आणि पश्चिम बंगाल. उ वरून उत्तराखंड, स वरून कोणतं राज्य आहे मग, सिक्कीम. स वरून फक्त एकच राज्य आहे, सिक्कीम. हा. आ वरून कोणते कोणते राज्य आहेत, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आणि ओडिशा. ह वरून, ह वरून आहे हरियाणा आणि हिमाचल प्रदेश. त वरून कोणतं राज्य आहे, तामिळनाडू. तामिळनाडू आणि तेलंगणा. आपल्या राज्याला लागूनच आहे सीमा, आपल्या तालुक्याला पण लागून सीमा आहे. कोणतं राज्य, तेलंगणा. र वरून कोणतं राज्य येतं मग, कोणतं येतं, राजस्थान. छ वरून कोणतं राज्य येतं, छत्तीसगड. छत्तीसगड. त्र वरून, त्रि वरून त्रिपुरा. झा वरून कोणतं राज्य आहे मग, झारखंड. क वरून कोणतं राज्य आहे, कर्नाटक.